0 to 1 लाख पर्यंतचा प्रवास. हाऊसवाईफ युट्यूब करू शकतात का? युट्यूब वरती ग्रो होण्याचा काय मंत्र आहे? ऍज अ फुल टाइम करिअर म्हणून आपण युट्यूब चूज करू शकतो का? माझ्या स्वतःच्या संपूर्ण एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझा दृष्टिकोन काय आहे हाही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती. आज मी तुमच्यासमोर स्वतः समोरासमोर बसून हा व्हिडिओ बनवत आहे. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार, कारण आपण 50K झाले होते तेव्हा एक स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ बनवला होता. सेम आपले 1 लाख झाले आहेत. आता करंटली जेव्हा मी व्हिडिओ बनवते आहे तेव्हा 1,13,000 आपले सबस्क्रायबर झालेले आहेत. नॉईस आहे, रिअली सॉरी. मी नॉईस रिडक्शन कमी करण्याचा, मी जेव्हा एडिटिंग करेल तेव्हा कमी करण्याचा नक्की प्रयत्न करेल. 1 लाख झाले होते आणि 1 लाख झाल्यानंतरचा मेन तर व्हिडिओ आलाच पाहिजे. पण आता करंटली जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा 1,13,000 आपले सबस्क्रायबर झालेले आहेत. व्हिडिओ यायला थोडा उशीर झाला, शूट करायला उशीर झाला, काही पर्सनल कारण होतं त्यामुळे. आता जर तुम्ही मला एक प्रश्न विचारणार की तुझा सगळ्यात आवडता दागिना कोणता आहे, तर मी नक्कीच म्हणेल ते म्हणजे माझं हे सध्या आलेलं युट्यूबचं सिल्व्हर प्ले बटन. हे प्ले बटन मिळवण्यासाठी खरंच खूप अथांग प्रयत्न केलेले आहेत, खूप परिश्रम घेतलेले आहेत, खूप डेडिकेशनने, खूप कन्सिस्टन्सीने आणि साहसनी म्हणू शकता आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने हे सगळं आपल्याला भेटलेलं आहे. हा काही माझा एकटीचाच असा काही हे रोल नाही. याच्या मागे तुमच्या सर्वांचा सपोर्ट असल्याशिवाय हे इथपर्यंत मी येणं हे पॉसिबलच नव्हतं. इथपर्यंत येण्यामागचं जी काही जर्नी आहे थोडक्यात मी तुमच्यासोबत सांगेल. 0 to 1 लाख 0 जेव्हा होते आणि जेव्हा पहिला व्हिडिओ टाकला, सुरुवात झाली 2019 पासनं. आपली जी काही ह्या चॅनलची जर्नी आहे ही 2019 पासून सुरू झालेली आहे. आता याचे 2 ते 3 नाव जे आहेत आपण चेंज केलेले आहेत. पण जर बघायला गेलं तर जे प्राजक्ता साळवे नाव आहे जेव्हापासून चेंज केलं, खरं तर आपलं टॅगच होऊन गेलं. टॅग म्हणजे काय, तर तेव्हापासून ते नाव चेंज झालेलं नाहीये आणि मग आपल्याला हळूहळू सक्सेस मिळत गेलं. आपल्याला असं नाही गेलं की डायरेक्टली पीक लेवलला आपण गेलो, एका रात्रीत फेमस झालो, असं आपल्यासोबत काहीच झालं नाही. खूप स्ट्रगल केलेलं आहे. गेले 10 चॅनल, ऑलमोस्ट 10 चॅनल मी या आधी सुरू केलेले आहेत. हा सगळ्यात पहिला चॅनल आहे आणि हा सगळ्यात मेन चॅनल आहे आणि हा जास्त मीच आतापर्यंत टिकलेला चॅनल आहे. आता तुम्हाला जर नाव सांगायला गेलं तर प्राजक्ता साळवे व्लॉग्स आहे. त्यावरती मी मिनी व्लॉग्स टाकायला सुरुवात केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शनला देते. मला तिकडे सुद्धा तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. सबस्क्राईब नक्की करा. मराठी व्लॉग्स विथ मायलेकी आणि वॉरियर मॉमीज, मदरहुड विथ प्राजक्ता, अहो असे बरेचसे चॅनल आपले आहेत. तुम्हाला काय वाटतंय की युट्यूब हे सोपं आहे का? तर हे बघा, जॉब करायचा म्हटलं तर आपल्याला आधी आपली डिग्री घ्यावी लागते. त्यामुळे डिग्री होऊन आपल्या परीक्षा एक्झाम वगैरे देऊन पास होऊन मग समोर मिळतं ना, इंटरव्ह्यू द्यावा लागतो. सेम काहीच असंच आहे. ऍडमिशन घेतलं आणि लगेच जॉब लागला असं होत नाही. सेम पद्धतीने युट्यूब वरती पहिला व्हिडिओ टाकला आणि लगेच व्हायरल केला असंही होत नाही. 1 ते 2% लोक आहे ज्यांचं असं रात्रीतून होतं. पण मला असं वाटतं रात्रीतून व्हायला काही अर्थ नाहीये. जेव्हा आपण मेहनतीने पुढे जाऊयात, खरं तर तेही मेहनतच करत असतील. मेहनतीन म्हणजे एक एक व्ह्यू साठी जेव्हा आपण पूर्ण असे कष्ट करतो ना आणि नंतर इथपर्यंत येतो ना, ते वेगळंच आहे, काहीतरी वेगळंच आहे. आणि माझी जर्नी सुरू झाली 2019 पासून, पण माझी खरी जर्नी चालू झाली 2022 ऑगस्ट 2022 पासून. आणि माझं मॉनिटायझेशन झालं होतं तेव्हा. माझं मॉनिटाईज चॅनल होण्यासाठी 2019 ते 2022 एवढा कालावधी गेला. पहिलं पेमेंट येण्यासाठी डिसेंबर 2023ला माझ्या हातामध्ये माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट आलं होतं. साधारणतः बघायला गेलं तर मॉनिटाईज झाल्यानंतर मला 1 ते 1.5 वर्ष लागला पहिलं पेमेंट येण्यासाठी. हे बघा, आता हे सगळ्यांचं वेगवेगळं असतं. कोणाला दुसऱ्याच महिन्यात येऊ शकतं, कोणाला 6 महिने लागू शकतात, कोणाला 1 वर्ष लागू शकतं किंवा कोणाला 2 वर्ष लागू शकतं. हे आपण फिक्स नाही सांगू शकत. हे प्रत्येकी चॅनलच्या व्ह्यूजवरती डिपेंड असतं. जेव्हाही आपण पैसे कमवतोय तेव्हा आपल्या चॅनलचं व्ह्यूज चांगले असायला हवे, तर आपल्याला चांगले पैसे मिळतात. आता बघा, 0 पासून सुरुवात जेव्हा केली तर 1,000 सबस्क्रायबर होण्यासाठी मला 2 वर्ष लागली. वॉच टाइम तर सोडाच, तेव्हा मला काहीच नॉलेज नव्हतं. फक्त टाकला होता व्हिडिओ आणि तेव्हा माझं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा लास्ट इयर डिग्री सुरू होती. पण मला असं वाटतं मी फर्स्ट इयर जेव्हा होते, M.Pharm फर्स्ट इयरला होते, तेव्हा मी हे चॅनल चालू केलं होतं. घरी आले की मला आवडायचं रेसिपी बनवायला. सो मग मी माझे जे काही आहे ते करायचे आणि शूट करून टाकायचे. एडिटिंग वगैरे तुम्ही तर आत्ता जेव्हा मी व्हिडिओ बघते ना, अरे यार काश तेव्हा मी एफर्ट्स घेतले असते तर बरं. हे आता सुचलं तर मी एक नक्की सांगेल.
तुमच्या फॅमिली मेंबर्स मधनं किंवा तुम्ही असं ठरवलंय की तुम्हाला युट्यूब सुरू करायचं आहे आणि फॅमिलीवाल्यांना तुम्ही ते सांगताय, तर माझी ना एक फॅमिली मेंबर्सला खरंच एक रिक्वेस्ट आहे, जेन्युइन रिक्वेस्ट आहे. जर ते म्हणतायत ना तुम्हाला खरंच काही करायचं नाहीये, त्यांना कष्ट करायचे आहेत, फक्त तुमचा एक पॉझिटिव्ह जो काही सपोर्ट असतो ना तो खूप महत्वाचा आहे. कर, बिंदास कर, आमचा सपोर्ट आहे. यातच एवढं मोटिवेशन मिळतं ना, यातच एवढं एनर्जी मिळते ना. तर अरे व्ह्यूज जरी नाही आले ना तरी चालतंय, पण आपण कष्ट केले की एक दिवस तरी व्ह्यूज येणार ना. जेव्हा आपण पहिला व्हिडिओ टाकतोय, भले एक व्ह्यूज येतो, आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करतो म्हणून 10 व्ह्यूज येतात, काहीच हरकत नाहीये. नंतर ते 10 व्ह्यूजचे 1 लाख 1 मिलियन पर्यंत कधी जातील सांगता येत नसतं, आणि ते होतं फक्त आणि फक्त आपल्या मेहनतीने. आता जेव्हा आपण युट्यूब वरती येतो तर मेहनत ही तर गरजेची आहे, पण मला असं वाटतंय आतापर्यंतच्या माझ्या अनुभवामध्ये की लक हे खूप गरजेचं आहे. लक शिवाय सुद्धा काही होत नाही. तुम्ही कन्सिस्टन्सली रोज व्हिडिओ टाकताय, डेडिकेशनने पूर्ण असे ओतून दिलंय तुम्ही, तर लक सुद्धा कामी आलं पाहिजे. पण एकही तेवढं आहे बरं का, तुम्ही जर कष्ट करत असाल, अपार कष्ट करत असाल, तर नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. सो काहीसं तसंच माझ्यासोबत झालं. मी रेसिपी सुरू केल्या, एवढा रिस्पॉन्स आला नाही. मग 2022ला मी हॅक्स करायला सुरुवात केली. मग मी रोज व्हिडिओ टाकत होते. मी माझ्या चॅनलवरती एक कन्सिस्टन्सी नेहमी मेंटेन करते, आणि ती म्हणजे रोज डेली व्हिडिओ टाकणे. शार्प 12ला दुपारी आपला व्हिडिओ येतो, आणि तो टाकला म्हणजे ज्या दिवशी गेला त्या दिवशी समाधान वाटतं. व्ह्यूज किती आले, काय आले हा प्रश्न तर वेगळा राहिला, पण रोज व्हिडिओ जाणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. ज्या दिवशी व्हिडिओ नाही आला त्या दिवशी मला अगदी असं हुरहुरल्यासारखं होतं की आज काहीतरी हुकलंय, पण मी माझं 100% ट्राय करते. आता जेव्हा जर्नी सुरू झाली, साधारणतः 2 वर्षानंतर माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. त्यानंतर ऑक्टोबर 2023ला माझे 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते. मी आता तुम्हाला असं माइलस्टोन घेऊन सांगत आहे. आणि 2024 ऑक्टोबरला कंप्लीट माझे, ज्या दिवशी माझे 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते, मला असं वाटतं साधारणतः 10 ऑक्टोबरला झाले असतील, तर 10 ऑक्टोबरच्या आधीच 10 की 23 ऑक्टोबर आय थिंक असं काहीतरी आहे, आणि त्याच्या आधीच माझे 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. म्हणायला सोपं वाटतंय, पण स्ट्रगल खूप केलं. एक व्ह्यू साठी झटलेली आहे. बऱ्याचदा खूप अगदी निगेटिव्ह यायचं, की बरेच जणी म्हणायचे की नाही यामध्ये पैसा आहे, भक्कळ पैसा आहे. पण खरं सांगू का, कंटेंट मध्ये जोर असला आणि व्ह्यूज येत असले तर भक्कळ पैसा आहे. 1000, 2000 आणि 4000 व्ह्यूज ना काहीच होत नाही. आणि शॉर्टला जर 1000, 2000 आणि 4000 व्ह्यूज असतील तर बिलकुलच काही मिळत नाही. मंथली, आजकाल तर मंथली पेमेंट येणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे युट्यूबवरती कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. मला माझा पॉइंट ऑफ व्ह्यू असा म्हणतोय की शॉर्टमुळे कुठेतरी अर्निंग फार कमी झालेली आहे, कारण आजकाल लोकांना शॉर्ट बघण्यात जास्त इंटरेस्ट झालेला आहे. बघायला गेलं तर शॉर्टमध्ये आपल्याला एडिटिंग सुद्धा तशी व्हास्ट करावी लागते. सो आता आपण बघूयात, आता वळूयात की हाऊस वाईफने किंवा तुम्ही अगदी पोस्ट ग्रॅज्युएट केलंय, मस्त शिकलेले आहात, पण आता संसार मागे लागलेला आहे, जबाबदाऱ्या मागे लागलेल्या आहेत. मग काही कारणामुळे, पर्सनल कारणामुळे आपण एवढं शिकून सुद्धा घरी बसतोय. मला माहिती आहे, खंत व्यक्त होते, पण अशाही महिला आहेत की त्यांना हे लाईफ आवडतं आणि त्यात वावगं असं काहीच नाहीये. हाऊसवाईफ हे होणंही सोपं नाहीये, पण मुलं बाळ सांभाळून जॉब करायचंय तुम्हाला. जर तुमच्या घरी तुमच्या जॉईंट फॅमिली असेल आणि मुलं बाळांना सांभाळायला असतील आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल की जॉब करायचा, तर मी तुम्हाला सांगेल युट्यूब पेक्षा जॉबला जास्त प्रिफरन्स द्या. कारण जॉबला जेव्हा आपण जातो तेव्हा एव्हरी इयर इन्क्रीमेंट होतं, बरोबर, आपली सॅलरी वाढते. युट्यूबचं तसं काहीच नाहीये. युट्यूबचं कधी तुम्हाला 20,000 येतील, कधी महिन्याला 50,000 येतील, तर कधी 10,000 सुद्धा येऊ शकतात. याचं फिक्स असं नाहीये. काही वर्षापुरतं तुम्हाला इन्कम येऊ शकतं, काही वर्षानंतर नवीन क्रिएटर येतात, सो त्यांना लोक चॉईस करून म्हणून पसंती देतात आणि कुठेतरी आपले व्ह्यूज डाऊन होतात. सो युट्यूब, मला असं वाटतंय आजच्या घडीमध्ये बघायला गेलं तर पार्ट टाइम म्हणून युट्यूब करायला काहीच हरकत नाही आहे. आणि तुम्ही विथ जॉब युट्यूब करत असणार तर बेस्ट आहे असं मी सांगेल. आता माझ्यासारख्या ज्या महिला असतील, जसं की मी सुद्धा शिकलेली आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, जॉब करायची भरपूर इच्छा आहे, पण माझं बाळ माझ्यावर माझी फर्स्ट प्रायोरिटी जॉबपेक्षाही बाळ आहे. आणि सांभाळायला खरं तर कोणी नाहीये, मला एकटीला सगळं काही मॅनेज करावं लागतं. डे केअर मध्ये जर मला ठेवायचं म्हटलं तर सध्या तरी माझा विश्वास डे केअर वरती नाहीये, किंवा मी एवढी माझ्या बाळाला घेऊन तिथे डे केअर मध्ये कम्फर्टेबल नाहीये, सेफ्टी फील करत नाही, बस एवढंच सांगेल. हा ज्याचा त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू असू शकतो.
तर त्यामुळे मी जेव्हा माझं बाळ झालेलं होतं, सो मी तेव्हा शांत बसले नाहीये. माझ्यामध्ये शांत बसण्याची चीजच नाही. मी शांत बसणाऱ्यातली नाहीये. मी काही ना काही धडपड करत असते आणि मला ना काहीतरी वेगळं करायचं होतं सगळ्यांपेक्षा, आणि त्यामुळे मी युट्यूब वरती उतरले होते. आता तुम्ही कष्ट केले, युट्यूब वरती आला तर मग पैसा हा येणारच ना बाय चान्स. मोठे लोक काय म्हणत गेलेत, तुम्ही तुमच्या स्किलवर काम करत राहा, पैसा आपोआप मागे येईल. तुम्ही पैशा मागे पळू नका. पैशा मागे पळलात तर पैसा कधीच हातात येणार नाही. त्यामुळे स्किलवरती काम करत राहा. आणि जेव्हा तुम्ही ह्या फील्डमध्ये येत आहात तर तुम्हाला खूप अपडेट राहावं लागतं. एडिटिंग असेल, थंबनेल असेल, सगळ्या गोष्टी असतील, व्हिडिओ शूट करणं म्हणा, सगळं काही अप टू डेट राहावं लागतं. मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही एक संसार आहे तुमच्या मागे, तर मी समजू शकते डेडिकेटेडली होत नाही. आता बघा, माझं बाळ झोपले तेव्हा मी शूट करते, एडिटिंग कधी होईल माहिती नाही, पण मी दुपारी झोपण्याच्या ऐवजी माझं जे काही पॅशन आहे त्याला काम करते. पण याचा अर्थ मग मी पुढे आयुष्यामध्ये कधीच माझ्या लाईफमध्ये जॉब करणार नाही असं होईल का? तर नाही, जॉब तर करायचा आहे. पण आता ते कसं आहे, माझं बाळ माझ्यावर कम्प्लिटली डिपेंडंट आहे. ती जेव्हा इंडिपेंडेंट होईल, जेव्हा तिचं शेड्यूल सुरू होईल, ते गोष्ट आहे की 10 वर्षांनी मी जॉब सुरू करेल. त्यात काही हे नाही. मला घेणारे मला साधारणतः 10,000 रुपये पगार देतील. पगार मिळेल, जॉब मिळण्यासाठी सुद्धा कष्ट फार करावे लागतील. पण जो काही 10 वर्षाचा टाइम आहे बाळासोबतचा, तो परत येणार नाही. त्यामुळे मी जॉब आणि बाळामध्ये माझ्या बाळाला चूज केलेला आहे. जर तुमच्या घरी सांभाळायला कोणी असेल ना, घरचे लोक, तर बिनधास्त जॉब करा, कारण तेही चांगलं सांभाळतात. डे केअर मध्ये ठेवण्याचा प्रश्न हा जाता आहे, सो तो तुम्हीच निर्णय घेऊ शकता. आणि जर तुम्ही हाऊसवाईफ आहात पण घरून काहीतरी करायचंय, मग अशा वेळेस युट्यूबवर यायचा, बिनधास्त युट्यूबवरती या. तुम्हाला ब्लॉगिंग सुरू करायची आहे किंवा मग काहीतरी वेगळं कंटेंट तुमच्याकडे असेल तर या. युनिक कंटेंट असलं तर नक्की लोकांना आवडेल, कारण आता कॉम्पिटिशन सगळीकडे वाढलेली आहे. अहो, आता जॉब मिळण्यासाठी सुद्धा एवढी कॉम्पिटिशन आहे, सो इथे सुद्धा भरघोस अशी कॉम्पिटिशन आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही या युट्यूब मध्ये उतरताना, तर निगेटिव्ह ज्या काही थॉट्स असतात ते येतात, कारण आपण एवढी मेहनत घेतो, मग सक्सेस मिळत नाही. मग अशा वेळेस काय कामी येतं, तर ते येतं आपला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, आपल्यावरचा विश्वास. ज्या विश्वासाने तुम्ही काम करताना आणि रोज काम केलं ना, आणि रोज न व्ह्यूज बघता काम केलं ना, तर तुम्हाला कधीच निगेटिव्ह थॉट्स येणार नाही. पण एक नक्की मी एवढंच सांगेल, फॅमिली लोकांनी नक्की सपोर्ट करा या गोष्टीसाठी. जर कोणी सपोर्ट करत नसेल ना, तर एवढी सुद्धा आपल्याकडे तयारी ठेवायची की यांना मी प्रूव्ह करून दाखवणार. हे बघा, फॅमिली काय आपलं चुकीचं सांगत नाही. काही काही कंडिशन मध्ये असं होतं की त्यांना खरंच त्या गोष्टीचं नॉलेज नसतं, किंवा बऱ्याचदा आपण त्यांना सांगतो सुद्धा की हे असं असं आहे, तरी त्यांना समजत नाही. जेव्हा पैसा यायला लागतो तेव्हा सगळ्यांना खरं तर समजायला लागतं. पण पैसा येण्याच्या आधी जर तुम्ही सपोर्ट केला फॅमिली मेंबर्सनी, तर किती भारी होईल ना. पैसा आल्यानंतर तर सगळे सपोर्ट करतील, हो की नाही? त्यामुळे ऍज अ फॅमिली म्हणून आपण सुद्धा आपल्या जे कोणी करतंय त्यांना सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. आता हाऊसवाईफ लोकांनी जेव्हा हे चालू करत आहात, तर एक गोष्ट नेहमी आपल्या डोक्यामध्ये ठेवायची आहे, व्ह्यूज वरती लक्ष द्यायचं नाहीये. पहिली प्रायोरिटी आपला संसार असला पाहिजे. फावल्या वेळेमध्ये आपण हे काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि सगळ्यांना फावला वेळ मिळतो. आणि खरं सांगू का, हाऊसवाईफ होणं ही काही वाईट गोष्ट नाहीये. एन्जॉय करायचं मस्त, नवऱ्याचा डब्बा करायचा, लेकरांचं सगळं काही करायचं. आपलं सुद्धा आपल्याला मी टाइम सुद्धा मिळतो, फिरायचं, एन्जॉय करायचं, अजून काय पाहिजे, नाही का? जेव्हाही आपण दोघंही जॉब करतो किंवा लहान बाळ असेल तर खूप खूप प्रेशराईज होतो, चिडचिड खूप होते. मग अशा वेळी चिडचिड होणं स्वाभाविक असतं, मग अशा वेळी वाद वाढतात. सो याच्यापेक्षा बेटर आहे की आपण काही वेळ करिअर गॅप घेतला पाहिजे. जर वर्क फ्रॉम ऑफिस असेल तर करिअर गॅप घ्यावाच लागतो माझ्यासारखं, आणि कोणी जर असेल घरी तर त्यांचं वेगळी गोष्ट आहे. पण जर वर्क फ्रॉम होम असेल तर बिनधास्त करू शकता. थोडंसं तुम्ही बाळाला सुद्धा टाइम देऊ शकता, किंवा तुमचं सगळं लक्ष तुमच्या बाळाकडे सुद्धा असतं. सो असं काहीसं मला याच्यातून संदेश द्यायचा होता की हाऊसवाईफला जर करिअर म्हणून हे चॉईस करायचं असेल तर करावं की नाही. आय होप तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं असेल. बिनधास्त करू शकता. आणि कोणाला जर जॉब प्लस हे करायचं असेल तर जॉब पहिले निवडा असं मी माझं सांगेल. बघा, प्रत्येकाचं मत वेगळं वेगळं असतं असंही मी म्हणेल. आणि 0 to 1 लाखाची जी जर्नी होती ती मग 2024 ऑक्टोबरला 1 लाख कम्प्लीट झाले. त्यानंतर व्हिडिओ खरं तर बघायला गेलं तर ज्या पद्धतीने आपल्या चॅनलला रिस्पॉन्स यायला पाहिजे तेवढा येत नाहीये. कुठेतरी मी पण थोडी डिमोटिवेट होते. आपण दुसरं चॅनल सुद्धा सुरू केलं, पण एवढं यार की मी थकत नाही.
थकायचं नाही. थकलं की काय होतं मग रेसमधून बाहेर. त्यामुळे जेवढे कष्ट कराल एक दिवस तर आपला येईल. बस मी यावरती विश्वास ठेवते. एक दिवस आपला येईल आणि यायलाच पाहिजे. एवढा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा. आणि खरं सांगू, जेव्हा तुम्ही युट्यूबवरती येता ना, खूप काही शिकायला मिळतं यार. म्हणजे कशा पद्धतीने आपण कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे, कशा पद्धतीने आपण आपलं रोज खूप जे काही काम आहे ते किती आवडीने करायचे. जेवढ्या आवडीने तुम्ही तुमचं काम कराल तेवढा तुम्हाला जो सक्सेस मिळणार आहे किंवा तुमचा जो कामातला इंटरेस्ट आहे तो खूप छान असेल. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडते आणि त्यावरती तुम्ही काम करत आहात तर ते काम करण्याची मजा वेगळी असते असं मला वाटतं. सो मुलं बाळ सांभाळून तुम्ही हे युट्यूब बिनधास्तपणे करू शकता. फक्त असं नका करू, आज व्हिडिओ टाकला, व्ह्यूजच येत नाहीये सोडून देते असं करू नका. आणि महिनाभर 6 महिने तरी डेडिकेटेडली द्या. सगळ्या गोष्टी व्हायला वेळ लागतो. आणि जॉब आणि युट्यूब म्हणत असाल तर जॉब पहिलं द्या. युट्यूबला थोडंसं साईडला पार्ट टाइम करू शकता किंवा हाऊसवाईफ असाल, काहीतरी करायचे, पैसे कमवायचे, युट्यूब बेटर आहे. ओके. सो कॅटेगरी भरपूर आहेत. जर तुम्हाला असं वाटलं की आपण हाऊसवाईफ म्हणून काय काय याच्यावरती हे करू शकतो, मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्या व्यतिरिक्त जसं की कोलॅबरेशन कसे मिळवायचे, इंस्टाग्रामवर कसं ग्रो करायचं, फेसबुकवर कसं ग्रो करायचं, माझं पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आय होप हा व्हिडिओ थोडाफार तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यामागचं कारण एवढंच होतं की थोडंफार मला तुमच्यासोबत माझी जर्नी शेअर करायची होती. आणि एक नक्की सांगेल जाता की हे जे काही झालं आहे तर सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे माझ्या मुलीला जातं. आणि तिचे मी खरंच खूप आभार मानते. कारण ती शांत होती किंवा तिने मला सपोर्ट केला म्हणून मला एवढा टाइम भेटला आणि मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. दुसरं म्हणजे माझे हसबंड ऑब्वियस आहे, त्यांच्या सपोर्टमुळे शक्य नव्हतं. आपला जोडीदार जेव्हा आपलं जे काही ड्रीम आहे ते तू कर बिंदास असं म्हणून जेव्हा म्हणतो ना, तर ते काही वेगळंच होतं. सो प्रत्येक जोडीदाराने नक्की एकमेकांचे स्वप्न जे आहे त्यांना सपोर्ट केला पाहिजे. भलेही काही वेळा आपल्याला सक्सेस मिळतं, काही वेळा सक्सेस मिळत नाही, पण याचा अर्थ दुसऱ्याला डिमोटिवेट करायचं नाहीये. जोडीदार म्हणजे काय असतं की सोबत चालून संसार हे करायचा असतो. सो तसंच तुम्ही सुद्धा नक्की एकमेकांना सपोर्ट करत जा. त्यानंतर येतं म्हणजे फॅमिलीचा सुद्धा खूप आभार मी. आणि सगळ्यात वर जर म्हणत असाल तर ते आहे आपला प्रेक्षक वर्गामुळे खरं तर हे शक्य झालेलं आहे. तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसतं, तुम्ही जर फॉलो केलं नसतं किंवा तुम्ही जर हे आपले व्हिडिओज बघितले नसते तर मी इथपर्यंत आले नसते. खरं तर खूप पुढे जायचंय हो. एनर्जी भरपूर आहे, फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे. एवढे तगडे कंटेंट घेऊन यायला तयार आहे मी. आणि जर कोणाला युट्यूबवरती सक्सेस व्हायचं असेल, स्पेशली हाऊसवाईफ असतील, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. सो एवढंच होता व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला व्हिडिओ शेअर करा. बाय.